आपण 3000 इतका जो लाभ आहे ते आज आपण 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नाही। महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 30 सप्टेंबर आजचा वार मंगळवार आहे, तर आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी एकत्रितपणे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना SMS सुद्धा आलेले आहेत। ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडला असा मेसेज लाडक्या बहिणींना येत असतो त्यावेळेसच लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरत असते। अशा प्रकारची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या 1 ते 2 दिवसांमध्ये विस्तार होत असतो, परंतु या सप्टेंबर महिन्याच्या काल 29 सप्टेंबर रोजी पैसे येणार होते, परंतु काल पैसे आलेले नव्हते। परंतु आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे पैसे आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे या ठिकाणी एकत्रितपणे विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं की आम्ही KYC केलेले आहे तर आम्हाला हप्ता येईल का, आणि काही लाडक्या बहिणींनी विचारलं होतं की आम्ही KYC केलेले नाही तर आम्हाला हप्ता येईल का। बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC न केला तरी पण येणार आहे। म्हणजेच या सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी KYC करायची गरज नाही, परंतु ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुरू होईल त्याच्या अगोदर KYC केलेलं बंधनकारक सुद्धा असायला पाहिजे। बघा लाडक्या बहिणींना, ज्या बहिणीने KYC केलेले नसेल त्यांना पण पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी KYC केलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्या संबंधित आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच या ठिकाणी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आपण प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणीला या ठिकाणी 12 हप्त्यांचे 18,000 रुपये विस्तार करत आहोत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी काय म्हणलेले आहेत, लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय आदेश दिलेला आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो। आता सप्टेंबरचे जे पैसे आहेत, ऑक्टोबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, कालच या ठिकाणी बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले होते। म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्यासाठी 3,600 कोटींचा निधी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी 3,600 कोटींचा निधी म्हणजेच एकंदरीत दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सरसकट सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 30 सप्टेंबर मंगळवार, उद्या या ठिकाणी 1 ऑक्टोबर असेल, बुधवार असेल, त्यानंतर 2 ऑक्टोबर या ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे। तर या दसऱ्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट सुद्धा मिळत आहे। एकंदरीत आज नवरात्रीचा 9वा दिवस गोड झाल्याचं आपण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। पहिल्या दिवस गोड होईल असं वाटलं होतं, परंतु लाडक्या बहिणींना पहिल्या दिवशी पैसे आले नाहीत, परंतु आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या
माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही KYC नाही केले तरी पण चालू शकेल. परंतु काही लाडक्या बहिणींना KYC करणं गरजेचं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी KYC बद्दल काय सांगितले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. मी लाडक्या बहिणींना माझ्या मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी KYC केलेली आहे. कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी KYC करणं का गरजेचं आहे त्याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार KYC केल्यामुळे या योजनेमध्ये सुलभता येईल, साक्षरता येईल, या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे घोटाळे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबर हप्त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींनी KYC करणं बंधनकारक आहे. बघा, आता तुम्ही KYC केले नाही किंवा KYC केले तरी पण तुम्हाला पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये 2-2 हप्त्यांचे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी कालपासूनच निधीची तरतूद करण्यात आलेली होती. कालपासूनच तयारी सुद्धा सुरू झालेली होती. कालच या ठिकाणी बातम्या फिरत होत्या, कारण कालपासूनच पैसे विस्तांतर सुद्धा होणार होते. परंतु काल काही बँकांमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे काल डीबीटीचं बटन दाबायला थोडाफार उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींनो काल पैसे आलेले नव्हते. परंतु आज सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यासोबत आज सकाळपासून पेपरला बातम्या सुरू आहेत, टीव्हीला सुद्धा बातमी आलेली आहे, न्यूज पेपरला सुद्धा बातम्या सुरू आहेत. कारण आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे. तर या 9व्या दिवशी तरी लाडक्या बहिणींचं तोंडगोड व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे विस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजे 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. तर हा दसरा सर्व लाडक्या बहिणींचा गोड व्हावा या दृष्टिकोनातून हे पैसे सुद्धा वाटप होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे वाटप होत नाहीत. त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा वाटप होत आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी राज्य सरकारकडून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजेच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून या स्वस्त वस्तू एकदम स्वस्त दराने मिळणार आहेत. म्हणजेच अगोदर आपण तेलपुडा 200 रुपयापर्यंत घेत होता. काही तेलपुडी 150, 160, 170 रुपयांना मिळत होता. तर तो तेलपुडा या ठिकाणी 60-70 रुपयापर्यंत मिळणार आहे. तेलाच्या किमती त्यासोबत शेंगदाणा असेल, किराण्याच्या सर्व किमती या ठिकाणी घसरणार आहेत. कारण या ठिकाणी केंद्र सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आज सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे देशातील आणि राज्यातील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, एकंदरीत कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे वाटप होणार आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करणं शक्य होत नसतं.
कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्यामध्ये 2,02,00,000 लाखांपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते आणि या 2,52,00,000 अर्जांपैकी आतापर्यंत 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी सध्याच्या स्थितीला 2,26,00,000 बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत। या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे हस्तांतर करण्यास शक्य होत नसतं, कारण लाडक्या बहिणींना हे पैसे तुमच्या आधार कार्डाच्या आधारावर तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात। त्या अनुषंगाने एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही, कारण या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे। त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। लाडक्या बहिणींचा आज 30 सप्टेंबर या ठिकाणी मंगळवार गोल्ड झाल्याचं या ठिकाणी चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे 3,000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सप्टेंबर महिन्याचे आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आता तुमचा जास्त वेळ न घेता थेट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। एकंदरीत 40,000 रुपये कोणाला मिळतील, एकंदरीत शिलाई मशीन कोणाला मिळेल, पिठाची गिरणी कोणाला मिळेल, गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश आज देण्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे। तुम्ही सुद्धा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहत राहायचा आहे, जेणेकरून तुमची 1,000 रुपयांची बचत होऊन जाईल आणि या ठिकाणी तुमचा दसरा सुद्धा गोड होऊन जाईल। बघा या ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती हे पैसे वाटप होणार होते, परंतु लाडक्या बहिणींना जर दसऱ्याला पैसे वाटप करायला सुरुवात केली तर या ठिकाणी दसऱ्याच्या नंतर 2 ते 3 दिवसांनी पैसे येत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा दसरा गोड व्हावा या दृष्टिकोनातून दसऱ्याच्या अगोदर 2 ते 3 दिवसांपासूनच या ठिकाणी पैसे हस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। महिन्याचा शेवटचा दिवस गोड झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना आता नवरात्रीचा 9वा दिवस आज आहे। या ठिकाणी आज दुर्गाष्टमी आहे, आज संध्याकाळी होम हवन होईल, त्यानंतर लाडक्या बहिणींना उद्या गठा लावले जातील, उद्या उपवास सोडला जाईल आणि त्यानंतर परवा दिवशी दसरा आहे। तर या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला हे पैसे वाटप सुद्धा राहणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्याला वाटलं होतं की या ठिकाणी नवरात्रीच्या अगोदर पैसे येतील किंवा या ठिकाणी दर्श अमावस्या होते तर त्या अमावस्याला पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना सर्व मागचे अंदाज फेल गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। परंतु आता हा अंदाज पण फेल जाणार नाही, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी हप्ता काढायला सुरुवात केलेली आहे, भरपूर लाडक्या बहिणीने या ठिकाणी हप्त्यांचे पैसे काढून सुद्धा आणलेले आहेत, कारण त्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज होती। भरपूर लाडक्या बहिणींना बीपी असेल, शुगर असेल अशा गोळ्या खरेदी करायच्या होत्या, काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी खरेदी करायची होती, कारण आता जवळच दसरा आलेला आहे। तर त्या दसऱ्यानिमित्त काही वस्तू खरेदी करायच्या होत्या, परंतु त्यांच्याकडे निधीची कमतरता असल्यामुळे त्यांना या वस्तू खरेदी करता आलेल्या नव्हत्या। परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही, कारण तुम्हाला सर्व वस्तू खरेदी करता येतील। तुम्ही बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी कधी वाजता जायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लगेच सर्वांना हस्तांतर होणार नाही, कारण हे पैसे सरकारी माध्यमातून येत असतात, त्यामुळे या पैशाला थोडा उशीर लागत असतो। म्हणजे हे पैसे टप्प्याटप्प्याने हस्तांतर केले जात असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना आज पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, उद्या दिवसभर दुसरा टप्पा आणि परवा दिवशी दिवसभर तिसरा टप्पा। तर आज या ठिकाणी 30 सप्टेंबर आज पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। तर या पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर आपण या ठिकाणी जे 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक 12 जिल्ह्यांची यादी ऐकायची आहे, पाहायची आहे, जेणेकरून तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता बघा तुम्हाला काय व्हायचं की पुढच्या महिन्याचा हप्ता असेल तर त्या महिन्याच्या 1 तारखेपासून शेवटच्या 30 ते 31 तारखेपर्यंत
वाट पाहावी लागत होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, कारण प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता 1 तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तुम्हाला उर्वरित दिवसांमध्ये या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर त्या आनंदाचे निर्णय सुद्धा सांगत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, तर त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी खटाखट तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी 2 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमचा नवरात्रीचा 9वा दिवस गोड होईल, तुमच्या या महिन्याचा शेवटचा दिवस गोड होईल. या ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घोटाळे झालेले आहेत. तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच अगोदर जे जुने नियम होते, तर त्या जुन्या नियमांमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आणि या योजनेमध्ये काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजे लाडकी बहिणीनं एकंदरीत ज्या लाडकी बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसतील आणि या जुन्या नियमांमध्ये सुद्धा बसत नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. जरी त्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले असतील, तर इथून पुढे त्यांना हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीनं या नवीन नियमावलीमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का, तुमचा अर्ज या नवीन नियमावलीमध्ये आहे का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं एक नियम तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक नियम ऐकायचे आहेत. त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यावेळेस या ठिकाणी सरकारला मतदानाची गरज होती. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींकडून जास्त कागदपत्रे मागवली नव्हते, जास्त पात्रता लावण्यात आलेल्या नव्हत्या, सरसकट लाभ देण्यात आलेला होता. कारण सरकारला या ठिकाणी मतदानाची गरज होती आणि लाडक्या बहिणींना पैशांची गरज होती. त्यामुळे सरकारने विचार केला नाही आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा विचार केलेला नव्हता. परंतु आता सरकार निवडून येऊन 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. त्यामुळे आता सरकारला लाडक्या बहिणींची जास्त गरज राहिलेली नाही, परंतु लाडक्या बहिणींना सरकारची गरज राहिलेली आहे. कारण लाडक्या बहिणीने 5 वर्षांसाठी मतदान केलेलं होतं, त्यामुळे लाडक्या बहिणींना 5 वर्ष योजनेचा लाभ मिळायला पाहिजे होता. परंतु याच्यामध्ये आता हे जे बदल करण्यात आलेले आहेत, तर या बदलांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होतील, अशा पद्धतीची माहिती आज अभ्यासकांकडून देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत कोणकोणत्या बहिणी याच्यामधून अपात्र होतील, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहिणींना ज्या जुन्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये बदल करून ज्या नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर या जुन्या आणि नव्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या पात्रता सुद्धा वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी ध्यान देऊन काळजीपूर्वक ऐकायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. तर बघा लाडकी बहिणींनो, आता तुम्हाला नियमावली आणि पात्रता सुद्धा सांगत आहे. बघा लाडकी बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्यावेळेस 4 चाकी गाडीची पात्रता लावण्यात आलेली होती. म्हणजेच लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ज्यांच्याकडे गाडी असेल त्यांना हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत. तर बघा लाडकी बहिणींनो, आता या गाडीच्या संबंधित काय सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे 10 लाखाची, 12 लाखाची टॅटो असेल, इनोवा गाडी असेल, टाटाची गाडी असेल, क्रिस्टा असेल, फॉर्च्युनर असेल, क्रेटा असेल, i20, i10, त्यासोबत क्रेटा अशा प्रकारच्या कंपनीच्या कोणत्याही गाड्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्यांच्याकडे छोटा हत्ती असेल, रिक्षा असेल, ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, अशा बहिणींना पैसे येणार आहेत. कारण त्या लाडक्या बहिणी स्वतःच्या उपजीविकेसाठी अशा प्रकारची वाहने लोन काढून या ठिकाणी आपले सोने गहाण ठेवून घेत असतात. त्यामुळे अशा बहिणींवरती अन्याय होणार नाही. परंतु ज्या बहिणी श्रीमंत असतील, ज्यांच्याकडे भरगंड पैसा असेल, जे खानदानी श्रीमंत असतील, तर अशा बहिणींना याच्यामधून अपात्र सुद्धा केलं जात आहे. त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणीनं, जर तुमचं वय या ठिकाणी 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्यांचं वय 65 वर्षांच्या आतमध्ये असेल त्यांना पैसे 100 आणि 101% विस्तार होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना, तुम्ही जर या सालामध्ये 5 एकरांच्या पुढे शेती घेतलेली असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु ज्यांच्याकडे शेती नसेल किंवा ज्यांनी या ठिकाणी 5 एकराच्या आतमध्ये शेती घेतलेली असेल त्यांना पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीनं, जर तुमचं उत्पन्न या सालामध्ये वाढलेलं असेल, म्हणजेच 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला पैसे
वाटप होणार नाहीत, परंतु ज्यांचं उत्पन्न या वर्षामध्ये सुद्धा 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, म्हणजे सरासरी वार्षिक उत्पन्न 70,000, 60,000, 40,000, 80,000 पर्यंत असेल, तर अशा बहिणींना पैसे वाटप होतील 2,500पेक्षा कमी असायला पाहिजे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजेत. त्यासोबत लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना अशा डबल सरकारी योजनांचा लाभ लाडक्या बहिणी घेत नसायला पाहिजे. लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजेत, तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, परंतु याच्यामध्ये आपण पात्रता आणि नियम सुद्धा बघितलेले आहे. तर आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हप्त्यांचे पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे. बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही सरकारी बँक आहेत, सहकारी बँक आहेत, खाजगी बँक आहेत, तर अशा सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडके बहिणींनो, आता काळजी करायची गरज नाही. बघा याच्यामध्ये SBI बँक बघा केंद्राची सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे सर्वात अगोदर SBI बँकेमध्ये, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये, त्यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, इंडियन बँकेमध्ये, बँक ऑफ बडोदामध्ये, कॅनरा बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, ICICI बँक, IDBI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खाता ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नाही अशा बँकेमध्ये असेल तर तुम्हाला बदलायचं आहे, कारण ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल तर अशा बँकेमध्ये पैसे न वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये अगोदर 2,52,00,000 बहिणी होत्या, परंतु या छाननीमुळे 26 लाख बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुष आढळलेले आहेत आणि उर्वरित महिला श्रीमंत होत्या. उर्वरित महिला डबल योजनांचा लाभ घेत होत्या. उर्वरित महिलांकडे पांढरे रेशन कार्ड होते, तर अशा बहिणींनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींना आता फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्रच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम आज पुणे शहरामध्ये पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच या पुण्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. अजून उर्वरित जिल्ह्यांची नावे लगेच सांगतो. परंतु लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्हा असेल, पुणे शहर असेल, तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की नानापेठ, शुक्रवार पेठ, त्यानंतर स्वारगेट, कात्रज, हडपसर, बेकराई नगर, धनकवडी, पद्मावती, खडक शिवापूर, खेड शिवापूर, त्यानंतर सासवडचा भाग असेल, हडपसरचा भाग असेल, मगरपट्टा असेल, ओंडरी पिसोळे असेल, अशा भागांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, म्हणजेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगली जिल्हा, अमरावती जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर. बघा या मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये सर्वात जास्त लाडके बहिणी आहेत, त्यामुळे यांच्यापासून सुरुवात करण्यात येत आहे. आज पहिला टप्पा विस्तार होत असल्याने पहिल्या टप्प्यामध्ये जास्त महिलांचा समावेश करण्यात येत आहे. बघा लाडके बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज 99.99% सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी सूत्रांकडून मिळत आहे. म्हणजेच लाडके बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या 1 ते 2 दिवसांमध्ये विस्तार होत असतो. म्हणजेच कालच पैसे यायला पाहिजे होते, परंतु आज पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आधार कार्ड लिंक करून ठेवा. जर आधार कार्ड लिंक असेल तर पैसे येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही फोनवरती विश्वास ठेवू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. अद्याप अजून कोणत्याही बहिणींना पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लवकर पैसे जमा